नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या जे काही युद्ध सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवरती अनेक अशा अफवा पसरत आहेत की पेट्रोल पंप बंद होणार आहेत, पेट्रोल जे आहे ते मिळणार नाही आणि त्या अभावी अनेक नागरिक जे आहेत ते घरातून बाहेर पडतायत. त्यांच्या 2-2, 3-3 गाड्या, 4 व्हीलर जे काही असेल ते सगळे घेऊन पेट्रोल पंपावरती गर्दी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. बदलापूर मधील सुद्धा आपण जर बघत असाल तर अनेक जे काही पेट्रोल पंप आहेत ते आज बंद आहेत. काही ठिकाणी पेट्रोल्स नाहीये आणि याच नंतर आपण बदलापूरच्या बाहेर जर बघत असाल तर संपूर्ण बदलापूरकर जे आहेत ते सध्या अंबरनाथ या परिसरात पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. बदलापूरमधील सुद्धा आपण जर काही पेट्रोल पंप बघत असाल तर आज त्या ठिकाणी देखील पेट्रोल उपलब्ध नाहीये. परंतु ज्या वेळेला आम्ही जे काही या ठिकाणी पेट्रोल पंप चालवतात त्यांना आम्ही विचारणा केली की हे खरं आहे का, की खरोखर पेट्रोल मिळणार नाही का. कारण कसं असतं की ज्या वेळेला काही युद्ध वगैरे होतात त्यावेळेला असं सांगितलं जातं, खूप साऱ्या अफवा पसरतात. मागे देखील एक अफवा पसरली होती की मीठ मिळणार नाहीये आता, म्हणून काही लोकांनी किराणा दुकानांबाहेर जे ते रांगा लावल्या होत्या आणि तसंच काहीसं दृश्य आपल्याला पेट्रोल पंपांवर देखील बघायला मिळतं आहे. परंतु अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आपल्याला सांगण्यात येत आहे. सध्या आपण अंबरनाथ या ठिकाणी असलेला जो काही पेट्रोल पंप आहे तिथे आलेलो आहोत, कारण बदलापूरमधले ऑलमोस्ट जे काही पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी जो काही पेट्रोलचा, डिझेलचा जो काही साठा आहे तो आपल्याला कमी प्रमाणात बघायला मिळतो आहे. कारण रात्रीपासूनच म्हणजे जेव्हा जेव्हा ही अफवा पसरत आहे तेव्हा नागरिक घराबाहेर पडतायत आणि त्यांच्या ज्या काही 1-1, 2-2, 3-3 ज्या काही त्यांच्याकडे बाईक्स आहेत, गाड्या आहेत त्या पेट्रोल फुल करून ठेवतायत आणि खूप प्रचंड गर्दी जी आहे पेट्रोल पंपावर आपल्याला बघायला मिळते आहे. परंतु अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हे बघा, अंबरनाथ याच ठिकाणी असलेला हा जो आपला पेट्रोल पंप आहे GOBP, तर यांनी सांगितलंय की ह्या सगळ्या अफवा खोट्या आहेत. अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. पेट्रोल वगैरे मिळणार नाही किंवा अशा अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये कोणीही. आणि याच नाही तर भरपूर अफवा ज्या आहेत, ज्या वेळेला कधी कुठे काही युद्ध होतं, काही होतं त्यावेळेला पसरत असतात. तर असं काही विश्वास ठेवू नका असं सांगितलं जातं आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बदलापूरमध्ये सुद्धा आम्ही विचारणा केली की खूप पेट्रोल पंप आज आपल्याला बंद बघायला मिळत आहे, काही ठिकाणी पेट्रोलचा साठा देखील कमी आहे. तर त्यांनी सुद्धा हीच माहिती दिली की लोकांमध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की कुठेतरी पेट्रोल आता मिळणार नाही का, पेट्रोल बंद होतील, म्हणजे पेट्रोलचे जे काही पेट्रोल पंप आहे ते बंद होणार आहेत असं सांगितले जात आहे. म्हणून नागरिक 2-2, 3-3 गाड्या त्यांच्या पेट्रोल भरण्यासाठी घेऊन आलेत आणि त्यानंतर पेट्रोलचा साठा कुठेतरी कमी बघायला मिळाला. त्याचबरोबर ज्या काही गाड्या वगैरे आहेत त्या बाहेरून येतात, इकडून तिकडून येतात, जिथे जिथे पेट्रोलचे साठे आहेत तिथून येण्यासाठी देखील ते मदत होत नव्हती, उशीर होत होता, कालावधी जास्त लागत होता. त्यामुळे कुठेतरी पेट्रोल पंपावर आपल्याला पेट्रोलचा आणि डिझेलचा जो काही साठा आहे तो कमी प्रमाणात बघायला मिळतो आहे. आणि याच पर्यायाभावी प्रचंड गर्दी जी आहे ती आता सध्या अंबरनाथ साईडला झालेली आहे, कारण बदलापूरचे ऑलमोस्ट सगळे पेट्रोल पंप आपल्याला कमी साठा आहे आणि बंद देखील बघायला मिळत आहेत. पाटील पेट्रोल पंप असू द्या नाहीतर त्या साईडला देखील, परंतु त्यांना देखील आम्ही विचारणा केली तर त्यांचे देखील पेट्रोल पंप चालू आहे. त्यामुळे कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका. ज्या वेळेला कुठे काही युद्ध होतात त्यावेळेला अशा अनेक अफवा पसरतात. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.